राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सुरू होती आणि ती बैठक आता संपलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू होती आणि ही बैठक आता संपलेली आहे। यामध्ये काय चर्चा झाली आहे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडणार होती आणि ती आता संपलेली आहे। या बैठकीत काय चर्चा झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आजच्या बैठकीमध्ये कोणते मुद्दे चर्चेला आले असतील हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। आज महत्त्वाची अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि ती आता संपलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनेक नेते आज उपस्थित होते। या बैठकीमध्ये काय चर्चा झाली असेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही नुकतीच संपलेली आहे। छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर सुद्धा छगन भुजबळ हे बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे आज बैठकीमध्ये काय झालं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मराठा आरक्षणाची अधिसूचना दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर आज ही बैठक पार पडते। त्यामुळे आजच्या बैठकीला एक विशेष महत्त्व होतं। राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आता पार पडलेली आहे। भुजबळांच्या राजीनाम्याबद्दल काय ठरलं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, बैठक आता संपलेली आहे, बैठकीत कुठले मुद्दे महत्त्वाचे चर्चेला आलेत? आपण जर पाहिलं तर नुकतीच जी आहे ती राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ह्या संपूर्ण बैठकीत जी चर्चा होती ती म्हणजे की छगन भुजबळ यांच्या एकंदरीत मुद्द्यावरून की छगन भुजबळ नेमकं काय एकंदरीत प्रतिक्रिया आज मांडणार होते आणि त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती आज जी आहे ती ह्या ठिकाणी झालेली आहे। छगन भुजबळ या संपूर्ण बैठकीत आज उपस्थित होते आणि त्यांनीही त्यांचे मुद्दे टाकले। तर दुसरा मुद्दा जो महत्त्वाचा ठरला तो म्हणजे भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा। गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये जो गोळीबार केला त्यानंतर ही पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्यातील एक सत्ताधारी पक्षातील आमदार अशा प्रकारचं कृत्य करतोय आणि त्या अनुषंगाने सुद्धा आज या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती पुढारीला देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने त्या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर जी समन्वय समिती एकंदरीत राखण्याचा प्रयत्न आहे तो या बैठकीत पार पडला। तर पुढे जाऊन जर पाहिलं तर मागच्या कॅबिनेटमध्ये जो पाणी प्रश्नाचा मुद्दा होता आणि एकंदरीत अनेक चार जे इतर मुद्दे होते त्या मुद्द्यांवरही सध्या चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळते। आजच्या या संपूर्ण कॅबिनेटमध्ये 20 प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले गेले होते आणि त्या संदर्भात चर्चा जी आहे ती झाली। स्वतः विखे पाटील जे आहेत ते दुग्ध मंत्रालयासाठी आग्रही होते ही माहिती आपल्याला पाहायला मिळत होती। कॅबिनेट संपण्याच्या आधी या बैठकीला विशेष महत्त्व होतं असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।